नमस्कार मंडळी, चला तर अशीच गॅलरी चेक करता करता मला हा व्हिडिओ सापडलेला आहे. तर हा व्हिडिओ अपलोड केला नाही हे माझ्या लक्षातच आलं नाही. तर चला म्हटलं एवढा मेहनतीने व्हिडिओ बनवलाय तर अपलोड करूया. तर पहा, आज आपण अनारशाचा व्हिडिओ पाहणार आहोत. चला, यावर्षी नाही किंवा मध्येच तुम्हाला कधी जर अनारसे खायची इच्छा झाली ना तर अशा पद्धतीने नक्की बनवा. तर पहा, इथे एक ग्लासाने मी माप घेतलेलं आहे. तर इथे ना आपण तांदूळ जे आहेत ना तर मोजून घेतलेले आहे 4 ग्लास. 4 ग्लास तांदूळ आपल्याला आता मोजूनच घ्यायचे आहे. त्यानंतर आहे ना हे असे छान असे धुवून घ्यायचे आहे. पहिल्या दिवशी तांदूळ भिजत घालतानाच व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे, कारण तांदूळ दुसऱ्या दिवशी पाणी काढताना अजिबात धुवून घ्यायचा नाही. तर इथे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतला. त्यानंतर यामध्ये ना पाणी घालून आता याला झाकण ठेवून आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता 3 दिवस फक्त आपल्याला यावरचं पाणी काढून पुन्हा चांगलं पाणी घालून झाकून ठेवून असंच करत राहायचं. तर 3 दिवस पाणी बदलत बदलत आपण इथे तिसऱ्या दिवशी तांदूळ बघितलेले आहेत. तर आता छान असे पांढरे शुभ्र तांदूळ उजळल्या गेलेले आहेत. फक्त सांगितल्या पद्धतीने ज्या दिवशी तुम्ही तांदूळ भिजत घालताय ना त्याच दिवशी धुवायचे, नंतर फक्त त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण तिसऱ्या दिवशी सुद्धा हे पाणी काढून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि आता हे 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे, म्हणजे ना आपल्या अनारशाचा वेगळा कुवट वास येणार नाही. त्यामुळे ना अनारसे छान फ्रेश होण्यासाठी आपल्याला हे तांदूळ फक्त पाण्यातून 2 ते 3 पाण्यातून काढून घ्यायचे आहे. तांदूळ एखाद्या चाळणीवरची अशा पद्धतीने निथळवून घ्यायचे आहे. तांदूळ चांगले निथळवून झाले की आपल्याला आता हे एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती त्याला पांगून असं म्हणजे वाळत घालायचं आहे. आता हे तांदूळ उन्हामध्ये अजिबात वाळवायचे नाही. घरामध्येच फॅनच्या हवेत वाळवा किंवा तसेच वाळवले ना तरी सुद्धा चालेल. तर असे पातळ असे वाळवून घ्यायचे आहे. तर वाळवायचे कुठपर्यंत, तर फक्त यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चरसुद्धा राहिलं पाहिजे. तर इथे बऱ्याच वेळासाठी तांदूळ आहे ना हे केले होते, पण मधली क्लिप शूट झाली नाही, म्हणून मी पीठ काढता काढता लक्षात आलं. तर हाताला चिकटतील असे तांदूळ होते. शिवाय आपण जे तयार करून घेतलेलं पीठ आहे ना ते पहा, असं आपण मुटका वळल्यानंतर अगदी त्याचा लाडू तयार होतोय. असं पीठ ओलसर असायला हवं, म्हणजे जसं एखाद्या पिठामध्ये आपण तेल घातल्यानंतर होतं तशा प्रकारे पीठ ओलं असायला हवं. आता पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ हे काढून घ्यायचे आहे. काढलेले तांदूळ आता आपल्याला सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहे. आता होईल तितकं बारीक आपण दळून घेतलं असलं ना तरीसुद्धा त्यामध्ये रवाळ कणी राहते. आता तीच आपल्याला सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे. सेमच या पद्धतीने आपण सर्व पीठ जे आहे ना ते चाळून घेतलेलं आहे. तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी हे दाखवलेलं आहे. तर सोजीच्या चाळणीने एकदम आपलं मैद्यासारखं पीठ तयार होतं आणि त्यामुळे अनारसे एकदम परफेक्ट बनतात. तर इथे पहा, आपलं सर्व पीठ जे आहे ना ते काढून झालेलं आहे, दळून झालेलं आहे आणि पांढरं शुभ्रसुद्धा झालेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला साखर किंवा गूळ काय घालायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर पहा, इथे वाटीने ना मोजून घेतलेलं आहे हे पीठ, आणि हे पीठ बरोबर 3 वाट्या भरलेलं आहे. 3 वाटीच्या 1 वाटी आपण इथे गूळ घालून घेतलेला आहे. जेवढं पीठ आहे ना त्याच्या 1 हिश्शाने यामध्ये गूळ घालायचा असतो, जसं की म्हणजे पिठाच्या प्रमाणे बरं का. आणि याचं जर थोडं जरी प्रमाण इकडे तिकडे झालं ना तरीसुद्धा अनारसे चुकू शकतात. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घेतलेला आहे गूळ, तुम्ही पाहू शकता. आणि गूळ छान मिक्ससुद्धा झालेला आहे. अगदी एका हाताने जरी तुम्ही लाडू ओळला ना तरी सहज ओळल्या जाईल इथपर्यंत आपल्या पिठाला गूळ म्हणजे पुरलेला आहे. आता पहा, आपण याचे ना लाडू तयार करून घेतलेले आहे. इथे पाहू शकता. तर 7 लाडू तयार झालेले आहेत मोठ्या साईजचे. एखादा स्वच्छ आणि कोरड्या डब्यामध्ये याला भरून आपल्याला 2 दिवस असंच ठेवायचं होतं आणि ते मी ठेवलं होतं झाकण लावून. तर तुम्ही पाहू शकता 2 दिवसानंतर छान असं आपलं पीठ आणि मस्त याला एक वास म्हणतो ना आपण तो अनारशाचा येत आहे. त्यामुळे परफेक्ट असं आपलं अनारशाचं पीठ जे आहे ना तर भिजले गेलेलं आहे. आता यामधून तुम्हाला जेवढ्या प्रमाणात अनारसे बनवायचे आहे ना तेवढं पीठ घ्यायचं आहे. राहिलेलं शिल्लक पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वाटते तेव्हा हे अनारसे बनवून घेऊ शकता. तर इथे ना 3 लाडू आपण घेतलेले आहेत. ते फोडून हाताने पूर्ण त्यांना म्हणजे असं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे या पद्धतीने. आणि आता यामध्ये आपल्याला आहे ना
अशा पद्धतीच्या गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही. त्यामुळे हातावरती आहे ना आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे. आता हे चोळून घेतल्यामुळे काय होतं, छान असं त्याला बाइंडिंग येतं. आणि मग आपल्याला यामध्ये ना दूध घालून घ्यायचं आहे. आता गूळ जो आहे ना तो अजिबात पाणी सुटलेला नव्हता, त्यामुळे आपलं पीठ आहे ना जर असं म्हणजे जास्त ओलं झालेलं नाही. तर आता इथे अगदी ना थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. खूप जास्त दूध घालायचं नाही एकसोबत, नाहीतर जर अनारसेचं पीठ पातळ झालं ना तर तुम्हाला अनारसे करता येणार नाहीत. त्यामुळे ना दुधाचं प्रमाण अगदी थोडं थोडं घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात ना अशाच प्रकारे तुम्ही पहा, मध्ये कधी बनवायचे असले ना तर अगदी सहज हे अनारसे बनवू शकता. तर इथे पहा थोडं थोडं दूध घालून आहे ना आपण हे पीठ मळून घेतोय. तर पहा थोडं थोडं दूध म्हणजे अगदीच एक एक चमचा आपण टाकून असं मळून घेतोय. एक सोबत खूप सारं दूध तर आपण घातलेलंच नाही आहे. तर आता बऱ्यापैकी आपलं पीठ छान असं ओलं झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता याला आहे ना छान असं आपण मळून घेऊया. तर आता अनारशाचं पीठ आहे ना चांगलं मळूनच घ्यायचं असतं. तर तुम्हाला व्हिडिओ कुठे स्किप केलेला नाही त्यामुळे लक्षात आलंच असेल. तर पहा एकदम मऊसूत असं आपलं अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे. अगदी लोण्यासारखं अनारशाचं पीठ तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशाच प्रकारे जर आपलं अनारशाचं पीठ तयार झालं ना तरच त्याचे अनारसे जे आहेत ना ते छान बनतात. तर चला तुम्हाला एक अनारसा बनवून दाखवते. तर हातावरती सर्वात पहिले तर गोल एकदम गोळी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही हे अनारसे हातावरती बनवू शकता किंवा खाली खसखशीवरती बनवतात ना तर त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता. आता पहा इथे खसखस घेतलेली आहे मी, तो अनारसा पुन्हा एकदा त्याला चिपकून ठेवला. म्हणजे एक काम दोनदा आणि ताकात पाणी तीनदा अशी म्हण आहे, त्याप्रमाणे आपण करत असतो. तर चला पुन्हा एकदा गोळा तयार करून घ्यायचा आणि थापून घ्यायचा. म्हणजे हेच काम सोपं झालं असतं जे मी तुम्हाला पहिल्याच सुरुवातीला दाखवलं असतं खसखस टाकून. तर मग चला म्हणीप्रमाणे कधीतरी जगलं पाहिजे. तर थोडीशी खसखस मी खाली टाकून घेतलेली आहे आणि त्यावरती हा अनारसा आपल्याला थापून घ्यायचा आहे. अगदी अलगद हाताने थापायचा आहे. आणि ज्या बाजूने आपण थापलं ना म्हणजे ज्या बाजूने खसखस लावली आहे ना ती बाजू आपली तेलामध्ये वरती आली पाहिजे आणि ज्या बाजूने खसखस नाही आहे ती बाजू खालच्या बाजूला सोडायची आहे तेलामध्ये. कारण अनारसा पलटून तळल्या जात नाही, एकच साईडवर अनारसे तळले जातात. तर आता ही साईड जी आहे ना ती वरतून ठेवायची आहे आणि ही साईड जी आहे ना ती तेलात सोडायची आहे, म्हणजे खालच्या साईडनी ठेवायची आहे. तर इथे ना तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. थोडंसं पीठ घालून बघूया. तर छान असं तेल गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पीठ आपलं लगेचच वरती आलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे खसखशीची बाजू वरतून करून तेलामध्ये अनारसा घालून घेतला. आता यावरती आहे ना आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर पहा सुरुवातीला खूपच तेल गरम केलं ना तर लगेच करपून जातात. त्यामुळे ना थोडं 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 तेल यावरती घालून हे आपल्याला टाकून म्हणजे तळून घ्यायचं आहे. तर आता हा गावी शूट केलेला व्हिडिओ आहे आणि तो मला आत्ता सापडलेला आहे. त्यामुळे भांडे हे सगळंच बदलतं, कारण तिथली भांडी माझी वेगळी आहेत, इथलची वेगळी आहेत. तर चला मस्त असा अनारसा आहे ना त्यावरती फक्त तेल सोडत राहायचं आहे, त्याला पलटवून कधीही तळायचं नाही. तर पहा अशा पद्धतीने त्यावरती तेल टाकत राहिलं ना तर तो छान असा तयार होतो. तर पहा आपण त्यावरती अशा पद्धतीने तेल टाकत जाऊया, म्हणजे छान असा तळला जाईल. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे कशा प्रकारे आपले अनारसे तयार होतात. तर चला तर यावरती आता थोडं थोडं तेल टाकून तो वरती यायला लागलेला आहे. इथे खूप हाय हीटवरती आपल्याला अनारसे तळायचे नाही. खूप हाय हीटवरती जर तुम्ही अनारसे तळले ना तर आहे ना पाहिजे तसे ते छान होत नाहीत. तर इथे मस्त अनारसा तळून झालेला आहे आणि छान सुंदर असा अनारसा आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून अजिबात सांगायला विसरू नका. दुसरासुद्धा तळून घेतलेला आहे, खायला टेस्टला जबरदस्त झालेले आहेत. त्यामुळे तिथे मला स्टँड नसल्यामुळे मला छोट्या छोट्या क्लिप घ्याव्या लागल्या, बरंच काही घेता आलं नाही. पण तुम्हाला इथंपर्यंत रेसिपी समजली असेल, तुम्हीसुद्धा अशी परफेक्ट रेसिपी बनवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा. तसंच चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.